आमच्या तोंडाला नाही लागले की आंबट असा प्रकार राजकारणात नेहमीच होतो. कारण की समीकरणं जर जुळली नाही तर समीकरणावर जर कोणी येऊन पाणी फिरवलं की ज्या पद्धतीनं राजकारणाची तीर्थातीतपीठ होते आणि राजकीय सत्ता ही स्वतःच्या हस्तगत राहण्यासाठी जे अमाप श्रम घेतलेले असतात किंवा ज्या पद्धतीचे नेरेटिव्ह सेट केलेले असतात त्यावर पाणी फिरलं की तळपायाची आग मस्तकाला जाते. सध्या अशाच परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आपल्याला होताना दिसते. खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं अजितदादांच्या आकस्मिक मृत्यूनंतर ज्या पद्धतीची शोककळा आणि ज्या पद्धतीचा परिस्थितीचा गांभीर्य या राजकारण्यांनी घ्यायला हवा होता, ते गांभीर्य कुठं हरवलंय? सतत जनतेच्या कार्यशील असलेल्या माणसाच्या संदर्भात ज्या पद्धतीच्या संवेदना व्यक्त करत असताना आणि ज्या पद्धतीने त्यांचे व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व सोशल मीडियावर सारखे प्रसारित होत आहेत, परंतु त्याचा अँगल पाहिल्यानंतर खूप वाईट वाटतं. एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं हा नेरेटिव्ह महाराष्ट्रासाठी ज्या पद्धतीचं घातक होता आणि ज्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या जनतेला ज्या पद्धतीनं परत एकदा आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयोग सुरू झाला होता ना, त्याला खऱ्या अर्थानं खूप मोठा चेक मिळालाय. हे चेक देणारे हे चारही मजबूत पिलर आज जनतेच्या समोर कसे खलनायक ठरवायचे याच्यासाठी वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. त्यातीलच एक पिलर म्हणजे धनंजय मुंडे. आज खऱ्या अर्थानं धनंजय मुंडेंनी ज्या पद्धतीची तत्परता आणि ज्या पद्धतीची भूमिका घेऊन सगळ्यांना कन्व्हिन्स करून हे सगळं प्रकरण पूर्णपणे शाबूत ठेवण्यासाठी जी आटोकाट मेहनत घेतली. कारण सामाजिक परिस्थिती ही चव्हाट्यावर ज्या पद्धतीनं आली होती आणि ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या राख सावडून आधारवर कामाला लागले होते, तीही गोष्ट तुम्ही सगळ्या मीडियावर पाहिलीच असेल. ज्या पद्धतीनं नदीकाठच्या त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आधारवर चौकशी करत होते आणि चौकशी करत असताना त्यांच्या प्रश्नाला कशा पद्धतीने निवारण करण्याची संकल्पना बांधत होते, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. आणि त्यावेळेस हेच मेन स्ट्रीम मीडिया की जे आज नावं ठेवत आहे, त्यावेळेसच ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या आणि ज्या पद्धतीनं या दृश्याची स्तुती पाठ चालू होतं, म्हणजे जुन्या काळात ज्या पद्धतीने राजा महाराजांच्या समोर बखर वाचक होते, बखरीमध्ये ज्या पद्धतीने राजाला आवडेल त्या पद्धतीनं मांडायचं, आणि सध्या मीडियाने हीच भूमिका घेतलेली. त्यावेळेस राजा महाराजांना खुश करून आपली पाहिजे त्या पद्धतीची बक्षिसं मिळवण्यासाठी बखरी वाचल्या जायच्या. आज राजकारण्यांना खुश करण्यासाठी आणि त्यांची सहानुभूती आपल्यासोबत राहण्यासाठी पाहिजे त्या पद्धतीची नेरेटिव्ह सेट त्यांच्या बाजूने करून द्यायची. ही उचलीगिरी आता मीडियाने चांगलीच उचललेली. पण या सगळ्या प्रकरणामध्ये, सगळ्या राजकारणामध्ये सगळं व्यवस्थित झाल्यानंतर आज बीड जिल्ह्याचं काय झालं? कारण की ज्या पद्धतीनं अजित पवारांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री घेऊन बीडच्या परिस्थितीला सुधारण्यासाठीचा एक संकल्प बांधला होता आणि हा संकल्प बांधून ज्या पद्धतीच्या कार्यवाहीला सुरुवात दादांनी केली होती, त्या कार्यवाहीला आता पुढे कशा पद्धतीनं घेऊन जाणार याचं काही ब्ल्यू प्रिंट आता कुणी मांडणार आहे का? कारण की ज्या पद्धतीनं नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दादा स्वतः येऊन शब्द देऊन गेले, भले त्यांच्या हातात 3 नगरपालिकाच लागल्या असतील, पण या 3 नगरपालिका महत्वाच्या आणि केंद्रबिंदू आहेत. एक बीड, दुसरी धारूर आणि तिसरी परळी. या तिन्ही नगरपालिका राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या हातात गेली. परळीची तशी दोन्ही विभक्त आहे. परळीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा गट या दोघांची युती आहे, म्हणजे दोन्ही भाऊ बहिणींनी सगळं संगनमत करून म्हणजे एक रूप येऊन या नगरपालिकेची धुरा आपल्या हातात ठेवली होती. परंतु वास्तविक परिस्थितीत ज्या पद्धतीने जिल्ह्याची परिस्थिती आता खऱ्या अर्थानं सामाजिक पटलावर आली पाहिजे, कारण की दादांनी जे काही शब्द दिले, दादांनी जे काही भावनिक मुद्दे मांडले आणि दादांनी ज्या पद्धतीच्या कठोर पावलांची संकल्पना दाखवली, जिल्ह्याची परिस्थिती काय होते? दादा गेल्यापासून 2 गोष्टी प्रकर्षाने समोर आल्यात. एक तर अजूनही गुंडगिरी किंवा ज्या पद्धतीची दहशत बीड जिल्ह्यातून कमी व्हायला पाहिजे, ती अजूनही ती दहशतीचं प्रमाण कमी होताना दिसत नाही. ज्या पद्धतीनं शासकीय कार्यालयामध्ये
खुलेआम जाऊन गुंडगिरीची जी प्रमाण या बीड जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी किंवा काही कार्यकर्त्यांनी दिली. कारण की कार्यकर्ते आणि नेते ज्या पद्धतीने वागतात त्या पद्धतीची परिस्थिती ही सर्वसामान्य माणसाची होते. आणि या परिस्थितीमध्ये ज्या आविर्भावात त्या परिस्थितीमध्ये तहसील असो की पंचायत समिती या ठिकाणी दंड ठोकण्याची जी पद्धत सुरू झाली ना, त्या दंड ठोकण्याच्या परिस्थितीला कुठं आवर कसा घालता येईल. दादा या संदर्भात चांगल्या पद्धतीने कार्यशैलीत होते आणि दादानी खूप वेळेस आपल्या सभेमध्ये किंवा पक्षाच्या बैठकीमध्ये चांगल्याच पद्धतीनं सुनावलं होतं. परंतु या सुनावणाऱ्या नेत्याला आम्ही गमून बसलोय, म्हणजे काळाने हिरावून घेतलाय. आणि आता अशा पद्धतीची दायित्व आणि अशा पद्धतीचं पालकत्व या जिल्ह्याचं कोण घेईल. अजूनही धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात परत येण्याची जी शक्यता आहे ती अजूनही वर्तवली जात नाही. नाहीतर अशा परिस्थितीत जर ज्या पद्धतीनं सुनेत्रा वहिनींचा ज्या पद्धतीने शपथविधी करून घेतला त्या ठिकाणी बीड जिल्ह्याची खरी भूमिका यांच्या मनात असली असती आणि सामाजिक परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्याला कुठेतरी अधिरोखित करायचं असलं असतं तर 100% अशा पद्धतीची पावलं उचलण्यात आली असती. परंतु या सगळ्या भूमिकेत आजही सगळ्या भूमिका या बीड जिल्ह्याच्या संदर्भात गुलदस्त्यात आहेत. पंकजा मुंडे वगळल्या तर बीड जिल्ह्याला अजूनही मंत्री नाही आणि पंकजा मुंडेंना जालन्याचं पालकत्व दिलेलं आहे. कारण की भाजपाच्या कोट्यात जालना आल्यामुळं जालन्याच्या पालकमंत्री म्हणून पंकजाताई आहे. मग अर्थात बीड जिल्ह्याचं ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी अजितदादा गटाकडे ज्या पद्धतीचं प्रतिनिधित्व आहे आणि पालकत्व म्हणून अजितदादा गटाकडे पाहिलं जातं, तर या पालकत्वाच्या संदर्भातून आता पक्ष काय निर्णय घेतोय. का धनंजय मुंडेंना कमबॅक करून सामाजिक परिस्थिती पुन्हा ज्या पद्धतीनं सामाजिक विखुरलेली परिस्थिती संघटित करायचा प्रयत्न होतोय, का पर्याय म्हणून नवीन प्रयोग करून पक्षाच्या ज्या काही आज सुनेत्रा वहिनी ज्या मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्या त्यांच्याकडेच या पालकत्वाची जबाबदारी देण्यात येते. कारण की सुनेत्रा वहिनीकडलं महत्वाचं खातं अर्थ खातं हे मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलेलं. त्यामुळं जरी पालकमंत्री म्हणून जरी सुनेत्रा वहिनींची जरी परिस्थिती या जिल्ह्याला मिळाली तर त्या ज्या पद्धतीचा निधी आणि ज्या पद्धतीची परिस्थिती या जिल्ह्याच्या विकासासाठी हवी आहे त्या परिस्थितीत मुख्यमंत्री त्या पद्धतीचं सकारात्मकता दाखवतील का, हाही प्रश्न खूप मोठा आहे. अशा अनेक प्रश्नांनी घेरून आलेली ही बीडचे राजकारण आणि राजकीय परिस्थिती कशा पद्धतीनं आता पुढचा कार्यकालाकडे वळेल हे आता सगळ्यांच्या समोर प्रश्नासारखी उभी आहे. जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत आणि अनेक विषय आहेत की जे कार्यकर्त्याच्या मुठी बांधून सामाजिक परिस्थितीमध्ये त्याला सक्रिय करणं गरजेचं आहे. रस्त्यांचा विकास हा महत्वाचा मुद्दा आहे. त्या पद्धतीनं स्वच्छ प्रशासन हाही सगळ्यात मोठा मुद्दा आहे. दादा आले की सगळ्या प्रशासनाची दमछाक व्हायची. प्रत्येक जण आपण कसे सतर्क आहोत, आपण कसे चांगल्या पद्धतीने काम करतोय याची सचोटी दाखवण्यासाठी अग्रणी असायचा. पण आता तो धाक कोण निर्माण करेल. बीडचे रस्ते किंवा जिल्ह्यातली रस्ते चकाचक होतील का. जी साचलेली घाण आहे त्या घाणीवर टिप्पणी करणारा नेता कोणी येईल का. असे अनेक असंख्य प्रश्न आता बीडकरांच्या समोर बीड जिल्ह्याच्या निवासियांच्या समोर थयानं मांडून आहे. आणि या प्रश्नांना खऱ्या अर्थानं निवारण करणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे. त्यामुळे अशा ज्या पद्धतीच्या दादांच्या धाक या जिल्ह्यावर होता त्या पद्धतीचा धाक पुन्हा निर्माण करून सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी कठोर पावलं उचलणं ही काळाची गरज आहे. त्यासाठीच आता या राष्ट्रवादी अजितदादा गटाने सक्रिय राहून योग्य ती पावलं उचलून जिल्ह्याच्या भल्यासाठी जे काही करता येईल, सामान्य माणसाच्या भल्यासाठी जे करता येईल आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची समाज प्रशासन व्यवस्था ही दुभंगलेली आहे, ज्या पद्धतीने हाताबाहेर गेलेली आहे तिला एकवटण्यासाठी तिला चांगल्या पद्धतीने सक्रिय करण्यासाठी जे वांछिल ते लावो, जे करता येईल ते करावं अशीच भूमिका आता बीड जिल्ह्याच्या बीड जिल्ह्यातील जनतेकडून होत आहे.
आणि यावर राजकारण्यांनी प्रकर्षाने लक्ष घालून हीच चिंता मिटवावी, हीच नम्र विनंती. नमस्कार.